समन्वय समितीची वर्षा बंगल्यावर बैठक सुरू झाली आहे। फडणवीसांच्या उपस्थितीत ही बैठक होती आहे। या बैठकीसाठी एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ हे बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर समन्वय समितीची ही वर्षावर बैठक होती आहे आणि या बैठकीत महामंडळांचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा जो रखडलेला प्रश्न आहे तो देखील या ठिकाणी सुटण्याची शक्यता असल्याचं कळत आहे। या समन्वय समितीच्या बैठकीत नेमकं काय घडतं किंवा काय ठरतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेत ही बैठक होती आहे। या समन्वय समितीच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय हा पहिला फोटो समन्वय समितीच्या बैठकीचा समोर आलेला आहे। काय या संदर्भातली माहिती, बैठकीत काय काय चर्चा होऊ शकते? निश्चितच गेल्या 30 मिनिटांपासून समन्वय समितीची बैठक जी आहे ते सुरू आहे आणि या बैठकीत मुख्य म्हणजे जे महामंडळ जो वाटप रखडलेला आहे त्याचा तिढा जो आहे तो आजच सुटणार आहे। यामध्ये तिन्ही पक्षांच्या आमदारांच्या संख्येनुसारच महामंडळाचं वाटप जे आहे ते आजच फायनल होणार आहे आणि यानंतर पक्षाकडून म्हणजे त्यांच्या पक्षाकडून अधिकृत वाटप जे आहे ते जाहीर होणार आहे। आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रसाद लाड आणि चंद्रशेखर बावनकुळे, तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभर टक्के उपस्थित आहेत। तर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि संजय खोडके असे बडे नेते जे आहेत ते उपस्थित आहेत। त्यामुळे आजच्या आजच या जो इतक्या दिवसापासून महामंडळ वाटपाचा जो तिढा होता, जे रखडलेलं होतं त्याचा तिढा सुटेल। मात्र हे पाहणं महत्वाचं आहे की महामंडळावरती कोणाची वर्णी लागते, कारण अनेक जण महायुतीमध्ये मंत्रिपद नाही मिळालं म्हणून नाराज आहेत। त्यामुळे आता या महामंडळाच्या अध्यक्षपदावरती कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद। तर आपण बघतोय फडणवीसांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक होती आणि याच बैठकीत महामंडळांसंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे।